हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको महाडिस्कॉम केडीएमसी साठी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872चा फोर्थ युनिट बघत आहे, जो आहे परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. हे जे एमसीक्यूज आहे हे आपण एलडीसी, यूडीसी, डेप्युटी मॅनेजमेंट अकाउंटंट, ऑडिटर यासाठी आपण बेसिक कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होण्यासाठी, प्लस याच्यामध्ये आपण थोडेफार एमसीक्यूज जे घेतलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते बेसिक कन्सेप्ट जे आहे ते पूर्ण क्लिअर होतील. मीन्स याच्यामध्ये जर कोणत्याही टाईपचे जर क्वेश्चन्स आले तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामुळे ही सिरीज जी आपण कंटिन्यू केलेली आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट फोर्थ युनिटचे 25 एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मीन्स कराराची पूर्तता याचा अर्थ काय. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेकंड फुलफिलमेंट ऑफ ऑब्लिगेशन, थर्ड ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ टर्मिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फुलफिलमेंट ऑफ ऑब्लिगेशन्स, कर्तव्यांची पूर्तता. नेक्स्ट, सेकंड, टेंडर ऑफ परफॉर्मन्स इज व्हॅलिड ओनली वेन. प्रदर्शनाची ऑफर मीन्स टेंडर केव्हा वैध मानली जाते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इट इज कंडिशनल, सेकंड ॲट एनी टाइम, थर्ड इट इज अनकंडिशनल अँड प्रॉपर अँड फोर्थ इट इज मेड बाय थर्ड पार्टी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट इज अनकंडिशनल अँड प्रॉपर. ती अटीशिवाय आणि योग्य वेळेस असते. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, वेन द प्रॉमिस एक्सेप्ट्स परफॉर्मन्स फ्रॉम द थर्ड पर्सन इज. जेव्हा वचन प्राप्त करतात तिसऱ्या व्यक्तीकडून पूर्तता स्वीकारतो तर काय होते. बघा, ऑप्शन आहे ही कॅन लेटर डिमांड फ्रॉम प्रॉमिसर, सेकंड ही कॅन नॉट एन्फोर्स अगेन्स्ट प्रॉमिसर, थर्ड कॉन्ट्रॅक्ट बिकम वाइड अँड फोर्थ कॉन्ट्रॅक्ट बिकम इलिगल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ही कॅन नॉट एन्फोर्स अगेन्स्ट प्रॉमिसर. वचनकर्त्यावर अंमलबजावणी करू शकत नाही. नेक्स्ट, फोर्थ, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह मस्ट परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट इफ. कायदेशीर प्रतिनिधींना कराराची पूर्तता करावी लागते जर. तर बघा, ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्ट इन्व्हॉल्व पर्सनल स्किल, सेकंड कॉन्ट्रॅक्ट इज इलिगल, थर्ड प्रॉमिसर डाईज अँड कॉन्ट्रॅक्ट डज नॉट इन्व्हॉल्व पर्सनल स्किल अँड फोर्थ प्रॉमिस रिफ्यूज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्रॉमिसर डाईज अँड कॉन्ट्रॅक्ट डज नॉट इन्व्हॉल्व पर्सनल स्किल. वचनकर्ता मरण पावतो आणि करारात वैयक्तिक कौशल्य नाही तेव्हा. नेक्स्ट, फिफ्थ, जॉईंट प्रॉमिसर आर. संयुक्त वचनकर्ते. तर बघा, ऑप्शन आहे सेव्हरली लायबल ओनली, सेकंड जॉईंटली लायबल ओनली, थर्ड जॉईंटली अँड सेव्हरली लायबल अँड फोर्थ नॉट लायबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, जॉईंटली अँड सेव्हरली लायबल. संयुक्त आणि स्वतंत्र दोन्ही प्रकारे जबाबदार. नेक्स्ट, सिक्स, ऑन डेथ ऑफ जॉईंट प्रॉमिसर इज. संयुक्त वचनकर्त्याचा मृत्यूनंतर काय होतं. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली सर्वाइंग प्रॉमिसर परफॉर्म, सेकंड कॉन्ट्रॅक्ट इज वॉइड, थर्ड लीगल रिप्रेझेंटेटिव्ह विथ सर्वायवर परफॉर्म अँड फोर्थ परफॉर्मन्स नॉट रिक्वायर्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह विथ सर्वायवर परफॉर्म. कायदेशीर प्रतिनिधी वाचलेल्यांबरोबर पूर्तता करतो. नेक्स्ट, सेवन्थ, जॉईंट प्रॉमिस हॅव. संयुक्त वचन प्राप्तकर्त्यांकडे काय असते. तर बघा, ऑप्शन आहे इंडिव्हिज्युअल राईट, सेकंड जॉईंट राईट ओनली, थर्ड नो राईट्स अँड फोर्थ ऑप्शनल राईट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, जॉईंट राईट ओनली, फक्त संयुक्त हक्क. नेक्स्ट, एट, ॲप्रोप्रिएशन ऑफ पेमेंट बाय डेटर्स इज व्हॅलिड इफ. थकबाकीदाराने केलेली रकमेची समायोजन केव्हा वैध. ऑप्शन आहे इंटिमेटेड ॲट द टाइम ऑफ पेमेंट, सेकंड नॉट इन्फॉर्म, थर्ड आफ्टर पेमेंट अँड फोर्थ ॲबिटरी डन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इंटिमेट ॲट द टाइम ऑफ पेमेंट. पेमेंट वेळी सूचित केले जाते. नेक्स्ट, नाईन, ॲप्रोप्रिएशन ऑफ पेमेंट बाय क्रेडिटर इज व्हॅलिड वेन. सावकाराने पेमेंटचे समायोजन केव्हा वैध असते. तर बघा, ऑप्शन आहे डिस्प्युटेड डेप्ट, सेकंड इलिगल डेप्ट, थर्ड टाइम बायड डेप्ट अँड फोर्थ ॲप्रोप्रिएशन नॉट अलाउड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, टाइम बायड डेप्ट मीन्स कालबाह्य कर्ज. नेक्स्ट, 10, इफ नायदर पार्टी अप्रोप्रिएट द पेमेंट गोस. जर कोणतीही पार्टी समायोजन करत नसेल तर पेमेंट हे काय असते. तर बघा, ऑप्शन आहे टू हायेस्ट डेप्ट, सेकंड टू लेटेस्ट डेप्ट, थर्ड इन ऑर्डर ऑफ टाइम अँड फोर्थ इन ऑर्डर ओल्डेस्ट डेप्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन ऑर्डर ऑफ टाइम, वेळेच्या क्रमाने. नेक्स्ट, 11, इन म्युच्युअल अँड कॉन्करंट रेसिप्रोकल प्रॉमिसेस आर. बघा, परस्पर आणि समकालीन परस्पर वचनांमध्ये काय असते. तर बघा, ऑप्शन आहे वन पार्टी मस्ट परफॉर्म फर्स्ट,
सेकंड बोथ परफॉर्म सायमल्टेनियसली, थर्ड वन कॅन डिले परफॉर्मन्स अँड फोर्थ बोथ कॅन कॅन्सल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, बोथ परफॉर्म सायमल्टेनियसली, दोघे एकाच वेळी पूर्तता करतात. नेक्स्ट 12th, इफ टाइम इज इसेन्शियल अँड कॉन्ट्रॅक्ट नॉट परफॉर्म इन टाइम इट इज. वेळ आवश्यक असल्यास व करार वेळेत पूर्ण न झाल्यास तो काय असतो? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइडेबल, वॉइड, इल्लिगल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, वॉइडेबल, रद्द करता येणार. तसंच बघा अकाउंट्सची PDF अवेलेबल आहे. 7 सब्जेक्ट, 7000 MCQs, इंग्लिश आणि मराठी कंबाईन लँग्वेजमध्ये. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 13, रिसिशन मीन्स, रद्द करणे म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, अल्टरिंग द कॉन्ट्रॅक्ट, कॅन्सलिंग द कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ रिन्यूइंग कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॅन्सलिंग द कॉन्ट्रॅक्ट, करार रद्द कर. नेक्स्ट 14, अ पार्टी रिसाइडिंग मस्ट, करार रद्द करणाऱ्या पक्षाने काय केलं पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे कीप बेनिफिट, सेकंड रिस्टोर बेनिफिट, थर्ड इग्नोर परफॉर्मन्स अँड फोर्थ शू द अदर पार्टी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिस्टोर बेनिफिट, लाभ परत करावे लागते. ठीक आहे. नेक्स्ट 15, वेन कॉन्ट्रॅक्ट इज सबस्टिट्यूटेड बाय न्यू कॉन्ट्रॅक्ट, जेव्हा मूळ करार नवीन करारामध्ये बदल जातो तेव्हा. तर बघा ऑप्शन आहे ओल्ड कॉन्ट्रॅक्ट रिमेन्स, सेकंड ओल्ड कॉन्ट्रॅक्ट इज डिस्चार्ज, थर्ड बोथ आर व्हॅलिड अँड फोर्थ न्यू कॉन्ट्रॅक्ट इज वॉइड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ओल्ड कॉन्ट्रॅक्ट इज डिस्चार्ज, जुना करार रद्द होतो. नेक्स्ट 16, इफ प्रॉमिसर ऑफर परफॉर्मन्स बट प्रॉमिसी रिफ्यूज टू एक्सेप्ट देम, जर वचनकर्ता पूर्तता करण्याची ऑफर करतो पण वचन प्राप्त करता नाकारतो तर काय होते? बघा ऑप्शन आहे प्रॉमिसर इज लायबल, सेकंड कॉन्ट्रॅक्ट बिकम वाइड, थर्ड प्रॉमिसर इज नॉट लायबल अँड फोर्थ प्रॉमिस कॅन शू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रॉमिसर इज नॉट लायबल, वचनकर्ता जबाबदार नसतो. नेक्स्ट 17, इफ प्रॉमिसी डज नॉट प्रोव्हाइड रिझनेबल अपॉर्च्युनिटी टू परफॉर्म, जर वचन प्राप्तकर्ता वचन करण्यास योग्य संधी देत नसेल तर काय होते? बघा ऑप्शन आहे प्रॉमिसर मस्ट स्टील परफॉर्म, सेकंड कॉन्ट्रॅक्ट बिकम इल्लीगल, थर्ड प्रॉमिसर इज नॉट रिस्पॉन्सिबल अँड फोर्थ प्रॉमिस कॅन क्लेम डॅमेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रॉमिसर इज नॉट रिस्पॉन्सिबल, वचनकर्ता जबाबदार नसतो. नेक्स्ट 18, इफ टाइम इज नॉट इसेन्शियल अँड नॉट परफॉर्म ऑन टाइम, वेळ जर आवश्यक नसेल आणि करार वेळेत पूर्ण झाला नाही तर काय होईल? तर बघा ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्ट इज वॉइड, सेकंड कंपन्सेशन कॅन क्लेम, थर्ड कॉन्ट्रॅक्ट इज एन्फोर्सेबल अँड फोर्थ कॉन्ट्रॅक्ट एंड ऑटोमॅटिकली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कंपन्सेशन कॅन बी क्लेम, नुकसान भरपाई मागता येते. नेक्स्ट 19, अ कॉन्ट्रॅक्ट टू डू अन इम्पॉसिबल ॲक्ट इज, अशक्य कृती करण्याचा करार हा काय असतो? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, इल्लीगल, वॉइड, वॉइडेबल. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, वॉइड मीन्स शून्य असतो. नेक्स्ट 20, इफ रेसिप्रोकल प्रॉमिस आर लीगल अँड इल्लीगल, जर परस्पर वचने काही कायदेशीर व काही बेकायदेशीर असतील तर काय होते? तर बघा ऑप्शन आहे एंटायर ॲग्रीमेंट इज व्हॅलिड, सेकंड एंटायर ॲग्रीमेंट इज वॉइड, थर्ड लीगल पार्ट इज व्हॅलिड, इल्लीगल इज वॉइड अँड फोर्थ परफॉर्मन्स इज ऑप्शनल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, लीगल पार्ट इज व्हॅलिड, इल्लीगल इज वॉइड, कायदेशीर भाग वैध आणि बेकायदेशीर भाग शून्य. नेक्स्ट 21, इफ वन जॉईंट प्रॉमिसर इज रिलीज बाय द प्रॉमिसी, जर वचन प्राप्तकर्ता एका संयुक्त वचनकर्त्याला मुक्त करतो तर काय होते? बघा ऑप्शन आहे अदर्स आर ऑल्सो रिलीज, सेकंड अदर्स आर स्टील लायबल, थर्ड एंटायर कॉन्ट्रॅक्ट बिकम वॉइड अँड फोर्थ कॉन्ट्रॅक्ट बिकम इल्लीगल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, अदर्स आर स्टील लायबल, इतर अजूनही जबाबदार असतात. नेक्स्ट 22, परफॉर्मन्स मस्ट बी डन, पूर्तता केली पाहिजे केव्हा? ओनली ॲट प्रॉमिस हाऊस, सेकंड ॲट प्रॉमिसर चॉईस, थर्ड ॲट प्रॉपर टाइम अँड प्लेस अँड फोर्थ एनिवेअर. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲट प्रॉपर टाइम अँड प्लेस, योग्य वेळ आणि स्थळी. नेक्स्ट 23, अ कॉन्ट्रॅक्ट मे बी अल्टर, करारात बदल करता येतो जर, तर बघा ऑप्शन आहे वन पार्टी ॲग्रीज, सेकंड कोर्ट गिव्ह परमिशन, थर्ड बोथ पार्टीज ॲग्रीज अँड फोर्थ गव्हर्नमेंट अप्रूव्ह. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बोथ पार्टीज ॲग्री, दोन्ही पक्ष सहमत असतील तर. नेक्स्ट
24 म्युच्युअल अँड डिपेंडेंट रेसिप्रोकल प्रॉमिसेस आर. परस्पर आणि परावलंबी परस्पर वचने कोणती? तर बघा ऑप्शन आहे इंडिपेंडेंट, ऑप्शनल, डिपेंडेंट ऑन फर्स्ट परफॉर्मन्स अँड ऑटोमॅटिकली व्हॉइड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिपेंडेंट ऑन फर्स्ट परफॉर्मन्स, पहिल्या पूर्ततेवर अवलंबून असते. नेक्स्ट 25 इन केस ऑफ नो अप्रोप्रिएशन बाय आयदर पार्टी पेमेंट अप्लाइज टू. जर कोणत्याही पक्षाकडून समायोजन नसेल तर पेमेंट लागू होते. तर बघा ऑप्शन आहे लेटेस्ट डेप्ट, डिस्प्युटेड डेप्ट, डेप्ट इन ऑर्डर ऑफ टाइम अँड फोर्थ एनी डेप्ट. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, डेप्ट इन ऑर्डर ऑफ टाइम, वेळेच्या क्रमाने कर्जावर. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोच्या PDF अवेलेबल आहे, अकाउंट्सच्या मॉक टेस्टच्या, टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंगच्या, रिव्हिजन MCQs आणि प्रॉब्लेम्स अँड फॉर्म्युला बेस्ड MCQ सुद्धा. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.